अल्टमनने घाई केली ते कॉन्ट्रॅक्ट स्वीकारायचं, जेव्हा अमुदाई ते कॉन्ट्रॅक्ट नाकारत होता. ॲटोनॉमस लेथल जी काही हत्यारं आहेत, त्या हत्यारांची झालेल्या संहारांची जबाबदारी कोणाची, हा बेसिक मुद्दा आहे. आणि हा नैतिक मुद्दा आहे, नीतिशास्त्रामधला मुद्दा आहे. मस्कनी सांगितलं की या बाईला असं करण्याचा अधिकार नाही, कारण त्यांचा माणसाच्या भविष्याशी संबंध नाही. म्हणजे कोणत्या अर्थाने की त्यांना स्वतःला अपत्य नाही, मुलबाळ नाही. नमस्कार, मी सदानंद मोरे. महाराष्ट्र मंथन अंतर्गत आळंदी ते सिलिकॉन व्हॅली वाया नेवासा या उपमालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपला आत्ताचा जो विषय चाललेला आहे तो तंत्रज्ञानाच्या, विशेष करून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे काही घमासान चाललेलं आहे, जो संघर्ष चाललेला आहे, की ज्या संघर्षामध्ये AI कंपन्यांच्या शिवाय खुद्द अमेरिकेच्या सरकारने सुद्धा स्टेक लावलेला आहे स्वतःचाच. तर त्याची आपण चर्चा करतोय आणि ती फार महत्त्वाची आहे. आणि आठवण करून देतो की त्या चर्चेचा प्रारंभ कदाचित आपण अमुदाईच्या 2 निबंधांनी केलेला होता. आरंभ ते पेंडिंग आहे आपलं, त्याच्यावरती आपल्याला तिकडे परत यायचं आहेच. पण मधल्या काळात ज्या काही घडामोडी झाल्या त्यामुळं आपण काही, परंतु तत्संबंधित विषयाची चर्चा करतोय. आणि आपण हे पाहिलं की जेव्हा अमुदाईच्या अँथ्रोपिक कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट, त्या कंपनीच्या अतिरिक्त म्हणूयात, सरकारच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त, अमुदाईच्या दृष्टिकोनातून उचित, नैतिक आग्रहामुळे काढून घेण्यात आलं आणि ते सॅम अल्टमनच्या कंपनीला म्हणजे ओपन एआयला देण्यात आलं आणि त्यांचा संघर्ष सुरू झाला. या संघर्षामध्ये आपल्याला कल्पना आहे की हेक्सेट नावाच्या अमेरिकेच्या, आपण गडीवर त्याला युद्धमंत्रीच म्हणूयात आपल्या सोयीसाठी, चक्क त्यांच्याबद्दल काही एक विधानं केली आणि आमच्या सप्लाय चेनची ती एक रिस्क आहे पेंटेगॉनच्या, असा आरोप केला. तर त्यामुळं चवताळलेल्या, दुखावलेल्या अमुदाईंनी कोर्टात धाव घेतली. कॅलिफोर्निया डिस्ट्रिक्ट फेडरल कोर्टामध्ये त्याने आत्ता चक्क खटला भरलेला आहे अमेरिकेच्या त्या युद्ध खात्यावरती. हे मला सांगायचं होतं. आणि ते सांगून परत आपल्या विषयाकडे, म्हणजे कोणत्या विषयाकडे, की आपण करेन होवा यांनी लिहिलेल्या पुस्तकासंबंधी बोलत होतो, की ज्याच्यात त्यांनी अल्टमनचं चरित्र त्यांच्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्याची आपण काही एक चर्चा केली. योगायोगाची गोष्ट अशी, आता एक तुम्हाला सांगायला पाहिजे की बऱ्याच लोकांनी, वाचकांनी, समीक्षकांनी असं म्हणण्याचा प्रयत्न केला की जरा ते एकांगी झालेलं आहे. या पत्रकार बाई डाव्या विचारांच्या आहेत, त्यामुळे या गोष्टीकडे कदाचित त्या भांडवलशाही विरुद्ध समाजवाद या दृष्टिकोनातूनही पाहत असाव्यात. आणि म्हणून त्यांनी काही तटस्थपणाने भूमिका घेतली आणि मांडणी केली असं दिसत नाही. काहींचं म्हणणं असं आहे. याची फक्त आपण नोंद घेऊ. आणि हे आपण या ठिकाणी सांगूयात की याच दरम्यान किच हेजी नावाच्या आणखीन दुसऱ्या पत्रकार पुढे सरसावल्या आणि त्या वॉल स्ट्रीट वगैरे ज्या भानगडी असतात की नाही, तिथे त्या पत्रकारिता करतात. आणि त्यांनी काय केलं, मग त्यांनी पण एक पुस्तक केलं संशोधन करून, की ज्या संशोधनामध्ये त्यांनी स्वतः सॅम अल्टमनची मुलाखत वगैरे घेतलेली आहे. म्हणजे त्या इंटरॅक्शनमधनंच अल्टिमेटली ते पुस्तक तयार झालं. आणि मग त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं. त्याचं नाव दिलं द ऑप्टिमिस्ट सॅम अल्टमन, ओपन AI अँड द रेस टू इन्व्हेंट द फ्युचर, असं एक लांबलचक नाव त्यांच्या या पुस्तकाचं आहे. तर त्यासंबंधी आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. आणि मग पुढे काय झालं या दोघांच्या संघर्षातनं वगैरे वगैरे हे पाहायचं आहे. आता एक गोष्ट तर निश्चित सांगू शकतो आपण की सॅम अल्टमन ही एक अत्यंत वादग्रस्त अशा प्रकारची आणि चर्चेत असणारी व्यक्ती आहे. याबद्दल काही संशय असायचं कारण नाही. आणि मग या व्यक्तीच्या भोवती जे एक वलय तयार झालेलं आहे, ते वलय भेदून जाण्याचा प्रयत्न सुद्धा या पत्रकारांनी केलेला आहे. की त्याच्या व्यक्तिमत्वाचा, म्हणजे कॅरेक्टरचा वेध घ्यायचा प्रयत्न केला. त्याची महत्त्वाकांक्षा काय होती
आणि त्या महत्वाकांक्षेपोटीच त्यांनी राजकीय लोकांशी जवळीक वगैरे केली. आणि हे सांगायला ते स्वतः मागे पुढे बघत नाही. तो म्हणतो की हा माझ्या पद्धतीचाच भाग आहे, त्याच्यात काही गैर आहे असं नाही. आणि जे नैतिक मुद्दे पुढे आणले गेले अँथ्रोपिककडून, आक्षेप घेतले गेले की या गोष्टी अमेरिकेच्या सुद्धा कायद्यामध्ये बसत नाहीत वगैरे वगैरे, किंवा तो कायदा पुरेसा नाही, त्याच्यावरती अल्टमनचं म्हणणं असं पडलं की असं काही नाही, ते सगळं ओके आहे आणि ते पाहूनच आम्ही हा करार करायला पुढे आलो, असं अल्टमनचं म्हणणं आहे. आता गंमत काय होते पुढे बघा, आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. झालं असं की अशा पद्धतीने एका बाजूला इकडे आपण बघतोय की अमुदाईला खुद्द राष्ट्राध्यक्षांनी एक्सवरती किंवा त्याच्या ट्विटरवरती म्हणूयात आपण काही एक संबोधिलं आणि त्यांची रिओढत अर्थात हेक्सेतनं त्यांच्याकडनं ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्याची गोष्ट केली. तसं होतं न होतं तोच इकडे दुसऱ्या बाजूला मध्ये वेळ फार कमी गेलेला आहे. दुसऱ्या बाजूला सॅम अल्टमनच्या कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट मिळते, असं एक चित्र पुढे आलं. म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला आपण ॲज सून ॲज किंवा नो सूनर दॅन अशा प्रकारचा क्लॉज म्हणतो की नाही, व्याकरणामध्ये असतात. आणि याचं रूपांतर त्याचं रूपांतर याच्यात करा, असं व्याकरणाच्या पेपरमध्ये इंग्रजी भाषेच्या आपण बघतो नेहमी. विशेष आपण स्वतः लहान असताना सुद्धा या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. तर इतका कमी अवधी होता या दोन घटनांमध्ये की लोकांना संशय घ्यायला जागा मिळाली. आणि मग लोकांनी धडाधड आक्षेप घ्यायला सुरुवात केली. आणि त्या आक्षेपांचं स्वरूप ज्याला म्हणतो आपण ते अत्यंत गंभीर होतं. आणि आक्षेप घेणाऱ्यांमध्ये हे मी तुम्हाला सांगेन की बाहेरचे लोक असतील याच्यात नवल नाही. बाहेरच्या लोकांनी म्हणजे गुंतवणूकदारांनी, की ज्या गुंतवणूकदारांमध्ये एआयच्या कंपन्या सुद्धा आहेत, म्हणजे जसं गुगल असेल किंवा आणखीन दुसऱ्या काही कंपन्या असतील, अमेझॉन असेल, त्यांनी सुद्धा याबद्दल एक नाराजी व्यक्त केली किंवा एक त्यामुळं अँथ्रोपिककडे लोकांचा म्हणजे गुंतवणूकदारांचा वगैरे वगैरे ओढा वाढला असं झालं. कारण हे यांचं वागणं काही नैतिकतेला धरून नाही असा अनेकांचा ग्रह झाला. हे मला आपणाला सांगायचं आहे. खुद्द अल्टमनच्या कंपनीमधल्या अनेकांनी त्याबद्दलची आपली नाराजी पत्रकं काढून सह्या करून वगैरे वगैरे व्यक्त केली. आता तुम्ही म्हणाल की त्याच्यात काय नाही, त्याच्यामध्ये आहे, फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला सांगतो की काही कारणामुळं अल्टमनला बाहेर काढण्याचा प्रयत्न इतर लोकांनी केला त्या कंपनी मधल्या, आणि अक्षरशः 90% लोक म्हणाले की हे आम्हाला मान्य नाही, तिथले कर्मचारी, आणि आम्ही सोडून जातो मग. आणि जायला लागले जवळजवळ दुसऱ्या कंपन्यांमध्ये, मायक्रोसॉफ्ट किंवा तत्सम इतर कंपन्यांमध्ये. आणि त्यावेळेला मराठी शब्द खास इरसाल वापरायचा, तर झकत त्यांना भाग पडलं परत त्याला घेणं. तर अशा कर्मचाऱ्यांनी सुद्धा या प्रसंगी अल्टमनच्या बद्दल आपली नाराजी व्यक्त करावी, हे त्याचं गांभीर्य दाखवतं ही घटना. आता साधेसुधे लोक नव्हेत, परंतु एक अत्यंत, परत मला तुम्हाला महत्वाचं सांगायचंय की केटलीन कॅलिनोव्स्की नावाच्या आणखीन एक महत्वाच्या महिला शास्त्रज्ञ, त्यांनी तर चक्क राजीनामा दिला अल्टमनच्या त्या ओपन एआयच्या कंपनीचा, की ज्या मेटा सोडून बहुतेक आल्या होत्या 2024 मध्ये या कंपनीमध्ये, रोबोटिक्स आणि हार्डवेअर डिव्हिजनमध्ये ते प्रविष्ट झाल्या होत्या. आणि त्यांनी आपला राजीनामा एक्सवरती पोस्ट केलेला आहे. काय आपलं नेमकं म्हणणं आहे त्या संबंधी, आणि त्याच्यात त्या असं म्हणतात की सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून वगैरे वगैरे त्या गोष्टी आहेतच, बट सर्वायलन्स ऑफ अमेरिका विदाउट ज्युडिशियल ओव्हरसाईट अँड लिथल ऑटोनॉमी विदाउट ह्युमन ऑथरायझेशन आर लाईन्स दॅट डिझर्व्ड मोर डेलिबरेशन दॅन दे गॉट. म्हणजे त्यांना असं सूचित करायचंय की अल्टमनने घाई केली ते कॉन्ट्रॅक्ट स्वीकारायचं, जेव्हा अमुदाई ते कॉन्ट्रॅक्ट नाकारत होता. हे शाब्दिक दृष्टिकोनातून करता येते की अमेरिकेच्या कायद्याच्या चौकटीतच सगळं आहे वगैरे वगैरे वगैरे. पण आता जर तसा कायदा असेल तर तो कायद्यात चॅलेंज केला पाहिजे असं सुद्धा काही लोक म्हणायला लागले. त्यात दुरुस्ती करायला पाहिजे असं काही सिनेटर म्हणाले. ती मागणीही त्यांनी केली, पण अर्थात ती
मागणी नाकारण्यात आली, कारण खूप ती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. हे लक्षात घ्या की त्याच्यामुळं त्यांनी ते सोडलं, त्यांची कंपनी सोडली आणि त्या चक्क इकडे अमुदाईच्या कंपनीला जॉईन झाल्या. म्हणजे हा एक मोठा धक्का होता असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि हे जाणवलं शेवटी कोणाला, स्वतः अल्टमनला. आणि अल्टमननी नंतर एक बॅकफुटला तो गेला आणि दिलगिरी व्यक्त केली म्हणा, किंवा असं मी करायला नको होतं, नसतं केलं तर बरं झालं असतं, जरा घाईच झाली आणि आता मी परत तो कॉन्ट्रॅक्ट रिवाईज करायला सांगतो आणि स्पष्टपणे त्याच्यात काही गोष्टींची तरतूद करून घेतो, असं त्यांनी प्रॉमिस करायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये 2 मुद्दे काय होते मुख्य, की आमच्या कंपनीच्या मार्फत जे मॉडेल्स तयार होतात एआयची, त्यांचा उपयोग आता चीनसारख्या राष्ट्रांशी जेव्हा आपली गाठ पडते तेव्हा तिथे काही हरकत नाही, हे अमुदायांनी मान्य केले. अमुदायांनी स्वच्छ म्हटले की आम्ही राष्ट्रभक्त आहोत, आम्ही राष्ट्रभक्त अमेरिकन नागरिक आहोत, त्याच्यामुळे इतरांच्या संदर्भात हे आम्ही मान्य करू शकतो. आणि आपली गाठ चीनशीच आहे आणि चीन कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या पुढे जाता कामा नये, हे सगळं त्यांनी मान्य केलेलं आहे. मुद्दा या गोष्टींचा उपयोग अमेरिकेतल्या नागरिकांच्या संदर्भात केला जाता कामा नये हा होता, त्यांच्यावरती पाळ ठेवण्यासाठी वगैरे वगैरे वगैरे. आणि हे स्पष्टपणे अधोरेखित झालं पाहिजे, हे यांचं म्हणणं होतं. आता तशा प्रकारे आपण रिवाईज करूयात असं अल्टमन म्हणायला लागले. आणि दुसरा मुद्दा काय होता की ॲटोनॉमस लेथल जी काही हत्यारं आहेत, त्या हत्यारांची झालेल्या संहारांची जबाबदारी कोणाची, हा बेसिक मुद्दा आहे. आणि हा नैतिक मुद्दा आहे, नीतिशास्त्रामधला मुद्दा आहे. आणि तो उपस्थित केला तर त्याच्यावरती मानवी देखरेख पाहिजे. ओव्हरसाईट म्हणजे या ठिकाणी देखरेख, माणसाच्या हस्तक्षेपातूनच ह्या गोष्टी पुढे गेल्या पाहिजेत. ते त्याच्यावरती सोपवता कामा नये, कारण आपण जेवढं समजतो तेवढं ते अजून विकसित झालेलं नाही, त्यातनं अनर्थ ओढवू शकतात, हे स्वच्छपणे सांगितलेलं आहे अमुदाईंनी. तर त्या पद्धतीने आपण कदाचित आपल्याला तो करावा लागेल, आपण करूयात असं काहीतरी एक सांत्वन म्हणा किंवा करण्याचा प्रयत्न अल्टमननी केलेला दिसतो. खरं तर अशा प्रकारचे मुद्दे यापूर्वी या क्षेत्रातल्या बाहेरच्या लोकांनीही, युद्धशास्त्रात जे तज्ज्ञ वगैरे आहेत, म्हणजे एल्सा कनिया हे नाव तुम्हाला आठवत असेल, त्यांच्याबद्दल आपण एक 2 व्हिडिओज कदाचित केले असतील पूर्वीच्या काळी, की इथं पूर्णपणे आपल्याला ते सोपवता येत नाही या गोष्टी. आणि आपण त्याचं प्रत्यंतर घेतलंय. आत्ता जे चालू आहे युद्ध इस्रायल, अमेरिका आणि इराण यांचं, त्याच्यामध्ये एकमेकांच्या शहरांच्या वरती, एकमेकांच्या विमानतळांच्या वरती, जहाजांच्या वरती जी क्षेपणास्त्र डागली जातात ती बऱ्याचशा प्रमाणामध्ये अशी ॲटोमाइज आहेत. तर हा मुद्दा उपस्थित केला आणि तो मान्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं अल्टमनला सुद्धा. आणि त्याने मी म्हणालो त्याप्रमाणे थोडंसं बॅकफुटला जात ते मान्य केलेलं आहे. हा त्याच्यातला मुद्दा आपल्याला सांगावासा वाटतो. आणि स्पेसिफिकच सांगायचं झालं तर त्या इराणमधल्या एका मुलींच्या शाळेवरती, म्हणजे तिथं मुली होत्या त्या सगळ्या शाळेमध्ये, जी क्षेपणास्त्र आदळली आणि ज्यानं 101 मुली जागच्या जागी ठार झाल्या. ते काय होतं नेमकं, ते कुठल्या एखाद्या लष्करी अधिकाऱ्यानं ऑर्डर देऊन त्या पद्धतीने बटन दाबून तिकडे पाठवलं होतं, की परस्पर एआयच्या माध्यमातून झालं, ऑटोमायझेशनमधून झालं, हे प्रश्न विचारता येतात ना. आणि कदाचित विचारले जातही असते अमेरिकेमध्ये. पण हे मला तुम्हाला काय म्हणून सांगायचंय, लक्षात घ्या की हे बेसिक प्रश्न आहेत. जबाबदार कोण, असा तो मुद्दा येतो आणि तो त्यानं उठवला, म्हणजे पुढे आणला, हे मला सांगायचंय. आणि मग अशी मी ज्या काय म्हणूयात त्याला, एका राजकीय व्यक्तीचा उल्लेख केला की ज्यांनी त्या कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे अशी मागणी केली. ते रिपब्लिकन पक्षाचेच ग्रस्त आहेत, ते काही डेमोक्रॅटिक नाहीत की यांच्या विरोधातल्या पक्षातून ते आक्षेप घेत आहेत. कारण लोकशाहीमध्ये आपण बघतो नेहमी की बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या विरोधामध्ये जो पक्ष आहे, समजा जर तो सत्ताधारी असेल तरी जास्त प्रकर्षाने दिसतं, तर त्याची प्रत्येक गोष्ट चुकीची असं सांगायचं आणि तशी टीका करायची, एकही संधी सोडायची नाही. एखादी गोष्ट बरोबर असली तरी ती चूक ठरवायची. म्हणून विरोधी पक्षाचे लोक तशी टीका करतात. तर हा माणूस विरोधी पक्षाचा नाही,
त्याचं नाव सॅम लिकार्डो. त्या सॅम लिकार्डोने हे सांगितलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी डिफेन्स प्रोडक्शन ॲक्टमध्येच दुरुस्ती करावी असा एक ठराव आणण्याचा प्रयत्न केला, पण ते काही झालेलं नाही. ही या ठिकाणी नमूद करायचं आहे. तर अशा प्रकारे कंपनीमधले लोक बाहेर पडायला लागले. जे बाहेर नाही पडले आताच राहिले त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली, नोंदवली अधिकृतपणे पत्रबित्र लिहून. आणि मी आत्ता म्हणालो त्याप्रमाणे याही काही गोष्टी घडल्या. कोणत्या? थेट त्या शास्त्रज्ञ बाईंसारखे लोक बाहेर पडून स्वतः अमुदाईच्या कंपनीला जॉईन झाले. गुंतवणूकदारांनी त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या. आणि याच्याही पेक्षा आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला आपणाला सांगायची आहे की लोकमत, लोकभावना ही सुद्धा आपोआप अल्टमनच्या कंपनीच्या ओपन एआयच्या विरोधामध्ये जाऊ लागली आणि त्याचा फायदा, त्याचा लाभ हा अमुदाईच्या कंपनीला मिळायला लागला. तो कसा हे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काही लोकांनी त्या एआयच्या अल्टमनच्या कंपनीवरती मोर्चे आणले. मोर्चेकऱ्यांनी शर्ट वगैरे घातले होते, त्याच्यावरती निषेधाच्या घोषणा होत्या. ते तुम्हाला पाहायला मिळेल बातम्यांमधनं किंवा आणखीन कुठल्या यूट्यूब चॅनलमधनं वगैरे वगैरे हे पाहायला मिळेल. आणि क्विट ओपन एआय, ओपन एआय सोडा. जर तुम्ही त्याला सबस्क्राईब केलं असेल तर ते सबस्क्रिप्शन थांबवा, रद्द करा आणि इकडचं अँथ्रोपिकच्या क्लॉडला सबस्क्राईब करा. अशा प्रकारची एक मोहीम सुद्धा अमेरिकेतल्या काही लोकांनी सुरू केली आणि सामान्य लोकांनी तर त्या मोहिमेला पाठिंबा दिलाच. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगतो की सेलिब्रिटी असतात. सेलिब्रिटी या ज्या असतात अलीकडच्या काळामध्ये, किंवा सेलिब्रिटी हे जे असतात, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्यांच्याकडे पाहून त्यांचं अनुकरण करण्याची सर्वसामान्य लोकांची एक प्रवृत्ती असते. ते रोल मॉडेल बनतात. तर हे चांगलं की वाईट हा मुद्दा वेगळा. तर अशा प्रकारचे लोक सेलिब्रिटी म्हणण्यासारखे हे अमेरिकेत सुद्धा आहेत ना. तर त्यामध्ये केटी पेरी नावाच्या एक बाई आहेत. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी अँथ्रोपिकला पाठिंबा देणारं ट्विटर किंवा एक्सवरती पोस्ट केले आणि त्याचा परिणाम म्हणून हजारो लोकांनी, लाखो लोकांनी ते पाहिलं, व्ह्यूज ज्याला म्हणतो आपण, आणि हजारो लोकांनी ते लाईक केलं. हे बरोबर आहे, ही भूमिका बरोबर आहे. आणि मी म्हणालो त्याप्रमाणे अनेकांनी तो स्क्रीनशॉट यांचा त्या पोस्टचा तो शेअर केला एकमेकांशी. आता हे इकडं घडत असताना आता पहा बरं का, हे परत आता एआय मधल्या युद्धाकडे आपण आलो. आता हे कोणाकोणात चाललेलं आहे? खरं तर हे अल्टमन आणि अमुदाय यांच्यामध्ये चाललेलं आहे खरं तर. तर त्याच्यामध्ये इतर लोक सुद्धा पडायला लागले की ज्यांचं फारसं जमत नाही आत्ता या घटकेला सरकारशी, पण त्यांना हा अमुदाय पटत नाही, तोही पटत नाही, तोही मान्य नाही. आणि याच्यामध्ये अर्थात जर कोणाचं नाव घ्यायचं असेल तर ते एलॉन मस्कचं घ्यावं लागतं. आता एलॉन मस्कने काही खोडसाळपणाने कोट्या पण केलेल्या आहेत. म्हणजे अँथ्रोपिकच्या संदर्भात तो मिस अँथ्रोपिक आणि म्हणजे चुकीची मानवता असं म्हणू शकतो आपण. आणि इतकंच नव्हे तर एव्हिल अशा सुद्धा पद्धतीने आरोप केले. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा तो सांगतो आणि तो सांगून हे थांबवतो आजचा पॉडकास्ट. काय माहिती का की अँथ्रोपिक कंपनीने, लक्षात घ्या, या अमुदायी बहीण भावंडांच्या आग्रहावरून निश्चितपणे की जे एआय इकडचं ओपन एआय सोडून आलेले आहेत बाहेर नैतिक मुद्द्यावरून, बरोबर आहे, तर त्यांनी स्वतः ज्या प्रकारचा क्लॉड एक मॉडेल बनवली त्याच्यामध्ये त्यांनी त्या मॉडेल्सला नैतिक ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न केला. म्हणून तर ते कॉन्स्टिट्युशनल एआय हे जे आलं ना, म्हणजे त्यांनी कॉन्स्टिट्यूशन बनवली, घटना बनवली. म्हणजे आता घटना म्हटलं तर आपल्याला कायदा वगैरे आठवतो की नाही, तर बऱ्यापैकी या गोष्टी नैतिक त्याला कायदा म्हणता का नाही माहित नाही, पण तुम्ही नीतिनियमांना धरून आहेत. आणि तसं कशा पद्धतीने आपण आज्ञापालन करावं, कशा पद्धतीने इफेक्ट द्यावेत, ह्याच्या गाईडलाईन्स, याची मार्गदर्शक तत्व शिकवली त्या मॉडेल्सला. आणि हे काम ज्यांनी केलं त्या
अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारच्या परत अभ्यासक आहेत. त्यांचं नाव अमांदा अस्केला. अमांदा अस्केला या तत्त्वज्ञानाच्या पोस्ट ग्रॅज्युएट आणि तत्त्वज्ञानामध्ये PhD झालेल्या, विशेष करून एथिक्समध्ये अशा आहेत. आणि त्या होत्या ओपन AIमध्येच, पण जेव्हा हे बाहेर पडले, ही बहीण भावंड जेव्हा बाहेर पडले अमुदाई, त्यावेळेला या सुद्धा किंवा त्यानंतर थोड्याच दिवसात या सुद्धा बाहेर पडल्या आणि याच मुद्द्यावरून बाहेर पडल्या की पुरेसं नियंत्रण, नैतिक नियंत्रण इथे नाही आहे. आणि त्या अर्थातच अमुदाईच्या अँथ्रोपिकला जॉईन झाल्या आणि त्यांच्याकडे काम सोपवलं. ते कॉन्स्टिट्यूशनचं, नैतिक घटनेचं काम त्यांच्याकडे सोपवलं, ट्रेनिंगचं काम सोपवलं आणि त्याप्रमाणे त्यांनी खरोखर ती घटना तयार केली. लक्षात घ्या मुद्दा. आता ही गोष्ट मस्क आणि ओपन AIचा अल्टिमेट यांच्यात एरवी किती संघर्ष असला तरी ह्या बाबतीत त्यांचं एकमत आहे. कोणत्या बाबतीत? की हे अमुदाईचं फार चालू देता कामा नये. मग मस्कने त्याच्या दसमुसळ्या पद्धतीने नेहमीच्या जर काही केलं असेल तर त्या बाईंच्यावरतीच टीकास्त्र सोडलं. आणि ते खरं तर फारसं सभ्यतेला धरून असं नाही कोणी म्हणू शकणार. त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्या बाईंची संभावना दांभिक, हिपोक्राईट अशी केली एक. आणि दुसरा मुद्दा असा की त्यांना अशा प्रकारची नैतिक भूमिका घेऊन तसे नियम करण्याचा अधिकार नाही, म्हणजे पात्रता त्यांच्या अंगात नाही. का नाही याचं जे त्यांनी उत्तर दिले ना, ते चक्रावून टाकणार आहे. म्हणजे निदान 21व्या शतकामध्ये असं कोणी म्हणू शकेल असं सर्वसामान्य माणसांना सुद्धा वाटणार नाही. म्हणजे असं आहे की ह्युमॅनिटीचा विचार करतात ते. कारण अँथ्रोपिक म्हणजे ह्युमॅनिटीशी संबंधित, मानवत्वाशी संबंधित, मानवतेशी संबंधित असा तो त्यांचा प्रोडक्शन आहे त्या क्लॉड वगैरे गोष्टींचं, मॉडेल्सचं. तर त्याची तर त्या नावाची त्यांनी टिंगल केलीच, मिस अँथ्रोपिक वगैरे वगैरे म्हणून. पण ह्युमॅनिटी म्हणजे काय फक्त आजच्या पुरती मर्यादित नाही ना. ह्युमॅनिटी म्हटल्यानंतर आपल्याला भविष्यकालीन माणसांचाही प्रश्न आपल्या डोळ्यापुढे असतो आणि तो विचार या बाईंनी केला असा त्यांचा दावा आहे. तर त्याच्यावरती मस्कनी सांगितलं की या बाईला असं करण्याचा अधिकार नाही, कारण त्यांचा माणसाच्या भविष्याची संबंध नाही. म्हणजे कोणत्या अर्थाने? की त्यांना स्वतःला अपत्य नाही, मुलबाळ नाही. आता हे ज्या वेळेला मस्क म्हणाले ते अनेकांना मनापासून आवडलं नसणार, हे उघड आहे. आणि अस्केला बाईंनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न केला. आय थिंक इट डिपेंड्स ऑन हाऊ मच यू केअर अबाउट पीपल इन जनरल वर्सेस युअर किन. म्हणजे तुम्ही एका बाजूला तुमची किन्स, तुमची स्वतःची मुलं बाळ ही एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जनरल म्हणजे इतर सगळे लोक. कधी कधी यांच्यामध्ये सुद्धा, यांच्या संबंधामध्ये सुद्धा संघर्ष होतो. मग तिथे खरी कसोटी लागते. मग अशा वेळेला काय करायचं वगैरे वगैरे. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, आय केअर अ लॉट अबाउट पीपल थ्रायव्हिंग इवन इफ दे आर नॉट रिलेटेड टू मी. मला खरोखर सगळ्या माणसांची, त्यांचा माझ्याशी तसा संबंध नाही, नातेसंबंध नाही, रक्तसंबंध नाही, पण ज्या मानवतेचा ते हिस्सा आहे त्याच मानवतेचा मी हिस्सा आहे, असं उत्तर त्या बाईंनी दिलं. अशा पद्धतीने हे फार रंजक झालेलं आहे सगळं जे काही घडते ते. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की त्या बाईंनी कशा प्रकारे, अस्केला बाईंनी कशा प्रकारे ते कॉन्स्टिट्यूशन तयार केलं, कसं ट्रेन केलं त्या मॉडेल्सला, हे आपल्याला पाहिलं पाहिजे. ते आपण पाहू आणि मग आपण अर्थातच पूर्वी ठरल्याप्रमाणे त्या अमुदाईच्या 2 निबंधांकडे येऊ. धन्यवाद.